आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। वीर सावरकर आणि बाळासाहेबांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवावा, राऊतांची मागणी। तर राजकीय गणित जुळवून याआधी भारतरत्न दिले, राऊतांचा आरोप। शिंदेंना पुन्हा सीएम करण्याचे प्रयत्न, त्यासाठीच ऑपरेशन टायगर। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा दावा, शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंची साथ सोडणार नाही, जाधवांकडून ठाम भूमिका। सदा सरवणकरांची आमदार महेश सावंतांविरोधात हायकोर्टात याचिका, निवडणूक प्रतिज्ञापत्रात 4 ते 5 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप, लपवलेल्या गुन्ह्याची माहिती समोर यायलाच हवी, सरवणकरांची मागणी। डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींवर कारवाईचे आदेश, कारवाईवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जुंपली, सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा द्यावा, दीपेश म्हात्रेंचं आवाहन। 9 लाख लाडक्या बहिणींना सरकारनं फसवलंय, दुर्दैवी। स्वतःच्या स्वार्थासाठी सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा वापर, लाडक्या बहिणीवरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। पुण्यात कर्नाटकच्या बसला आणि चालकाला काळं फासलं, कर्नाटक सरकारने मराठी माणसाची माफी मागावी, अन्यथा आंदोलन चिघळणार, आंदोलकांचा इशारा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर, राहुल मोटे, राहुल जगताप, विजय भांबळे शरद पवारांची साथ सोडण्याची शक्यता। महायुतीविरोधात निवडणूक लढवलेल्या नेत्यांना अजितदादा पक्षात स्थान देणार का, याकडे लक्ष। फ्रान्सच्या कंपनीचा एमएमआरडीएवर कमिशनखोरीचा आरोप, कंपनीच्या नियमित कामांची बिलं मुद्दाम रखडवून ठेवतात। सामनातून एमएमआरडीएच्या कमिशनखोरीवर भाष्य, आकाचं कमिशन मिळाल्याशिवाय बिल देणार नाही असं सांगितलं जात आहे। सामनातून खळबळजनक दावा। एमएमआरडीएनं फ्रेंच कंपनीला दिलेला करार रद्द करण्याची नोटीस रद्द, मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस रद्द। फ्रेंच फर्मनं लावलेले भ्रष्टाचाराचे आरोप एमएमआरडीएनं फेटाळले, सुनावणीनंतर सरकारचे या प्रकरणी चौकशीचे आदेश।